पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवींचं जन्मस्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं जाऊन त्यांना आदरांजली वाहिली। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अभिवादन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी उत्तम प्रशासनाचा आणि लोकशासनाचा आदर्श देशासमोर ठेवला। अनेक आक्रमणानंतरही त्यांनी हिंदू अस्मिता आणि सनातन धर्म जागृत ठेवला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी इथं माध्यमांशी बोलताना सांगितलं। मागील वर्षी अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीनिमित्त चौंडीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती। त्यावेळी राज्यातील सर्व शक्तिस्थळांचं पुनर्निर्माण करण्याचा निर्धार शासनानं केला होता। त्यानुसार चौंडीचा विकास आराखडा मंजूर झाला असून प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वात ही सर्व विकास कामं सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मागील वर्षी आम्ही त्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने चोंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली। महाराष्ट्रातले जेवढी शक्तिस्थळ आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की जे निर्णय इथे घेतले ती सर्व कामं आम्ही सुरू केलेली आहेत आणि इथलाही विकास आराखडा हा मंजूर झालेला आहे। प्राध्यापक राम शिंदेजी यांच्या नेतृत्वात त्याच्या सर्व काही गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। फक्त आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला आज भूमिपूजन करायचं होतं, पण ते करता आलं नाही। आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही भूमिपूजन करू। पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्यांनी राज्य कसं केलं पाहिजे याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मी नमन करतो। धर्मनिष्ठ, कुशल प्रशासक आणि पराक्रमी वीरांना अहिल्यादेवी होळकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही आदरांजली वाहिली। न्यायप्रिय, दूरदर्शी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवींना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वंदन केलं।